फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील फलटण नगर परिषदेमधील 1,50,000 रुपयांचा अपहार उघड 3 कर्मचाऱ्यांच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। फलटण नगर परिषदेत मालमत्ता कर, घरपट्टी आणि पाणीपट्टीची रक्कम शासनाकडे जमा न करता तब्बल 1,50,399 रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी नगर परिषदेतील 3 कर्मचाऱ्यांच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 मार्च 2022 ते दिनांक 22/7/2026 या कालावधीत फलटण नगर परिषदेतील कर्मचारी प्रदीप अरुण काकडे, नितीन देवदास वाळा आणि शरद माधव ऐवळे राहणार सर्व फलटण यांनी नागरिकांकडून कराची रक्कम स्वीकारून ती शासन खात्यात जमा केली नाही, त्याऐवजी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ती रक्कम लंपास केली। नगर परिषदेचे सहाय्यक कर निरीक्षक जगदीश माळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून 28/7 रोजी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मित्तू जगदाळे करीत आहेत। फलटण शहर पोलीस ठाण्याने नागरिकांना आवाहन केले आहे की पाणीपट्टी घरपट्टी भरली असेल परंतु अधिकृत पावती मिळाली नसेल किंवा फसवणूक झाल्याची शंका असल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी। याबाबत घनश्याम बल्ला, मित्तू जगदाळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे। या प्रकरणामुळे नगर परिषदेच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे।